नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, कोणत्या वेळेत करावी, कोणते मंत्र म्हणावे, मुख्य नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी 13 दिवे कशासाठी कुठे लावावे, उत्तर पूजा कशी करावी अशी धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। या वर्षी शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी आलेली आहे। याला बोली भाषेत काही जण धनतेरस असे पण म्हणतात। आपल्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहावी, आपलं घर धनधान्यांनी कायम भरलेलं असावं, तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात कायम टिकून राहावी आणि आपल्याला चांगलं निरोगी आरोग्य लाभावं, यासाठी धनत्रयोदशीची दिवशी श्री गणेश, माता लक्ष्मी, भगवान कुबेर त्याचबरोबर धन्वंतरी देवाची पूजा केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात ही पूजा केली जाते। यावेळी ही पूजा करण्याला विशेष महत्त्व असतं। तर या दिवशी सायंकाळी साधारण 6 ते 8च्या दरम्यान तुम्ही कधीही पूजा करू शकता। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। आपल्याला चांगले निरोगी आरोग्य मिळावे, तसेच लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी धन्वंतरीचे पूजन केले जाते। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी, म्हणून या दिवशी 13 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे। म्हणून या दिवशी धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर 13 दिवे प्रज्वलित केले जातात। तर हे 13 दिवे का आणि कशासाठी लावायचे, कुठे ठेवायचे याबद्दल सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळेल किंवा कशी करायची ते पाहू या। तर सर्वात आधी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची। त्यामुळे गोमूत्र शिंपायचं, त्यामुळे जागेचं शुद्धीकरण होतं, आपलं घर पवित्र होतं। पूजेच्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडायचा, त्याच्यावर वस्त्र टाकायचं व पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे। स्वतःला हळदी कुंकू लावायचं। महिलांनी हळदी कुंकू आणि पुरुष असतील तर त्यांनी चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावायचा आहे। पाटावर इथे मी थोडी अक्षता ठेवून त्यावर माता लक्ष्मीचा फोटो आधी स्वच्छ पुसून ठेवला आहे आणि लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। तर त्या ठिकाणी मी तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून कलशाची स्थापना करणार आहे। तुम्ही तांदूळाचे स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढू शकता किंवा एखाद्या प्लेट मध्ये तांदूळावर कलश ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला पूजा उचलताना ते सोपं जातं। तर ही पूजा आपल्याला प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी 6 ते 8 दिवे लागणीच्या वेळी करायची असते। तर तुम्ही तयारी आधीच करून ठेवू शकता आणि पूजा मात्र सायंकाळच्या दरम्यान करा। तर कलश स्थापना करण्यासाठी इथे मी एक तांब्याचा तांबा घेतला आहे। तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता, स्टीलचा, पितळेचा तांब्याही चालेल आणि त्यामध्ये आपल्याला 80% स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे आणि एक फूल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडवून स्वतःवर, आसनावर व पूजेच्या सर्व साहित्यावर आणि पूजेच्या ठिकाणी शिंपडायचं आहे। त्यामुळे जागेचं शुद्धीकरण होतं, सर्व साहित्यांची शुद्धी होते आणि मग तो कलश आपण तांदूळाच्या राशीवरती स्थापन करायचा आहे। त्या कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, सुपारी, नाणं आणि एक फूल टाकायचं आहे आणि त्यावर आंब्याची किंवा विड्याची 5 पानं आपल्याला लावायची आहे किंवा तुम्ही आंब्याची डहाळी पण लावू शकता आणि त्यावर नारळ ठेवायचे आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने, तर अशा प्रकारे आपण कलशाचं स्थापन करून घेतली आहे। तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही समई पण लावू शकता। लक्ष्मी पूजनामध्ये समईचा पण एक मान असतो, त्यामुळे मी समई प्रज्वलित करून घेतली आहे आणि समईला देखील गंध, अक्षता, फुलं वाहून पूजा केली। नमस्कार करायचा आहे। दिव्या दिव्या दीपकार, कानी कुंडल मोतियार, दिव्याला पाहून नमस्कार हा मंत्र पण तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे। आपल्या मनाची तसेच शरीराची शुद्धता व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे। त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पडीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेसही पाणी घेऊन प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेसही पाणी घेऊन प्यायचं आहे
ओम माधवाय नमः आणि चौथ्या वेळेस उजव्या हाताने पाणी खाली तामनामध्ये सोडायचं आहे. ओम गोविंदाय नमः. अशा प्रकारे आपलं आचमन झालेलं आहे. आता लक्ष्मी मातेच्या समोर आपल्याला 4 अशी जोड विड्याची पाने ठेवायची आहे आणि त्यावर थोडी थोडी अक्षता ठेवायची आहे. आता आपल्याला ज्या देवतांची पूजा करायची आहे त्या सर्व देवांना स्नान घालून घ्यायचं आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पाची मूर्ती तामनामध्ये ठेवून गणपती बाप्पाची शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ स्नान घालायचं आहे आणि श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्रांचा जप करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपतीची मूर्ती स्वच्छ धुवून आपल्याला विड्याच्या पाण्यावर स्थापन करायची आहे. तुमच्याकडे अशी छोटी गणेश मूर्ती नसेल तर तुम्ही गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी पण घेऊ शकता. त्यानंतर या पूजेमधील मुख्य देवता आपल्याला भगवान धन्वंतरीचे स्नान घालून घ्यायचे आहे. तर एका तामनामध्ये मी भगवान धन्वंतरीचे प्रतीक म्हणून सुपारी घेतली आहे आणि त्यावर स्वच्छ स्नान घालून घेत आहे. तुमच्याकडे जर धन्वंतरीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही घेऊ शकता. फोटो असेल तर पुसून घ्या, मूर्ती असेल तर त्यावर स्वच्छ स्नान घाला. ओम श्री धन्वंतरे नमः, ओम श्री धन्वंतरे नमः हा मंत्र म्हणू शकता. त्यानंतर ही सुपारी तुम्हाला मधोमध स्थापन करायची आहे कारण ही या पूजेची मुख्य देवता आहे. त्यामुळे आपल्याला धन्वंतरीचे सुपारी मधोमध स्थापन करायची आहे. तुम्ही धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती घेतली तरीही चालेल. त्यानंतर पुन्हा एकदा मी तामनामध्ये त्यानंतर मी इथे कुबेर यंत्र घेतलेलं आहे. तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही कुबेराचं प्रतीक म्हणून सुपारी सुद्धा घेऊ शकता. इथे आपण आता या यंत्राला अभिषेक करून घेऊया. आपल्याला ह्या यंत्राला अभिषेक करताना म्हणायचं आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्वनाय धनधान्य धीपतये धनधान्य समृद्धे मी देही दाप स्वाहा. कुबेर मंत्र हा स्क्रीनवरती मी देऊन ठेवते, तो पाहून तुम्ही म्हणू शकता. आणि तुम्हाला म्हणता येत नसेल तर ओम श्री कुबेराय नमः हा साधा शुभ मंत्र म्हटला तरीही चालेल. हा कुबेर मंत्र आपल्याला आपल्या घरी धनधान्य समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी म्हटला जातो कारण कुबेर हा धनसंपत्तीचा स्वामी आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी आता तामनामध्ये श्रीयंत्र घेतलेला आहे. या ठिकाणी तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती घेऊ शकता किंवा श्रीयंत्र घेतलं तरीही चालेल. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अमावस्याच्या वेगळा दिवस असला तरी सुद्धा समुद्र मंथन धन्वंतरी बरोबर कुबेरासहित लक्ष्मी सुद्धा प्रकट झाली होती, म्हणून या दिवशी लक्ष्मीची पण पूजा केली जाते. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. अशा प्रकारे या दिवशी गणेश, लक्ष्मी, कुबेर, धन्वंतरी देव यांची मंत्रसेवा झाली पाहिजे. तर आपण आता या सगळ्या देवी देवतांची पूजा करून घेऊया. कोणतीही पूजा आपण गणेश पूजनाने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला गणपतीची गंध, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर धन्वंतरीची पूजा. तर धन्वंतरी म्हणजे नेमके कोण होते तर आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यांचे महत्वाचे स्थान आहे. जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा धन्वंतरी देव हातात एक अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते. तर भगवान श्री हरी विष्णू 24 अवतारांपैकी हा अवतार धन्वंतरी देवाचा आहे. त्यामुळे तुमच्याकडे जरी धन्वंतरी देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही भगवान श्री हरी विष्णूचा फोटो पण ठेवू शकता. तर भगवान धन्वंतरीचा पण गंध, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे. धन्वंतरी देव हे आरोग्याची देवता आहे, त्यामुळे चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. अमृत कलश हस्ते ये सर्व भय विनाशय सर्व रोग निवारण श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषध चक्र नारायणाय नमः. ओम धन्वंतरी नमः. धन्वंतरीची पूजा झाल्यावर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तर पहिल्याप्रमाणे आपण धनाचा स्वामी कुबेराचा आपण गंध, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घेतली आहे. त्याचप्रमाणे श्रीयंत्राची देखील गंध, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घेतली. सर्व देवांना आपण कापसाची वस्त्र माळ घालून घेऊया. त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीची पण विधिवत पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षता, शक्य असेल तर एक लाल फूल अर्पण करायचे आहे. माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीची पूजा करताना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते हा मंत्र पण तुम्ही म्हणू शकता. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात वास
करते यासाठी आपण हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपण कलश पूजन देखील करून घेऊया. कलशाला आपण हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर धूप, दीप ओवाळायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, दागिना किंवा तांब्याच्या वस्तू पण खरेदी करू शकता. जर तुम्ही यापैकी एखादी वस्तू या दिवशी खरेदी केली तर ती सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे आणि त्याची पण पूजा करायची आहे. तसेच या दिवशी धान्य स्वरूप लक्ष्मीची पण पूजा केली जाते. त्यामुळे आपल्याला सप्तधान्य या पूजेमध्ये ठेवून त्याची देखील पूजा करायची आहे. तुम्हाला दिवाळीच्या दिवसामध्ये असे कलश किंवा सुगड बाजारात सहज मिळतील, तर त्यामध्ये तुम्ही धान्य भरून ठेवू शकता आणि त्याची तुम्ही पूजा करू शकता. नसेल तर साध्या वाटीमध्ये ठेवले तरीही चालेल. मी यामध्ये बत्ताशे, नाणे, हरभरे ज्याला चणे म्हणतात, गहू हे सगळं मी यामध्ये ठेवलेलं आहे. या दिवशी अख्य धान्य अतिशय महत्वाचं असतं आणि धने खूप महत्वाचे असतात. तर या दिवशी सोने, चांदी आणि पैशाची पण पूजा केली जाते. त्यामुळे धनात वृद्धी होते असे म्हणतात. तसेच धन्वंतरी देव हे आयुर्वेदाचे देवता आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे मसाल्याचे पदार्थ असतात म्हणजेच या दिवशी आयुर्वेदिक द्रव्य त्यांची पण पूजा केली जाते. घरात सहज उपलब्ध असणारे आयुर्वेदिक द्रव्य मी इथे घेतले आहे. यामध्ये कडुलिंब, कोरफड, तुळस, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे, वेलची, आले एवढे औषधी द्रव्य घेतले आहे. तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता. तर या सगळ्यांची आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आहे. या दिवशी धान्यांच्या राशीची पण पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही धान्यांच्या राशी मांडून पण पूजा करू शकता किंवा असे बोळक्यामध्ये धान्य भरून घेऊ शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे या दिवशी सोने, चांदी, नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. ही खरेदी केल्यामुळे आपल्याला धनाची वृद्धी होत असते. म्हणतात सर्व पूजा झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही गोड खीर, पांढरी मिठाई, फळांचा नैवेद्य किंवा आपल्या घरी जो दिवाळीचा फराळ बनला असेल त्याचा नैवेद्य दाखवू शकता. पण या दिवशी देवांना आणि धन्वंतरींना मुख्य नैवेद्य म्हणजे धणे व गुळाचा असतो. कारण या दिवशी धन स्वरूप धन फार महत्व असतं. त्यामुळे या दिवशी धणे आणि गुळाचा पण नैवेद्य दाखवावा. तसेच पूजेमध्ये धने ठेवून धन्याची पण पूजा करायची आहे. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. पूजेमध्ये घंटा घेतली असेल तर घंटेचा पण गंधा, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला धूप, दीप ओवाळायचा आहे. आरती करायची आहे. सर्वात आधी गणपतीची आणि नंतर लक्ष्मीची आरती करायची आहे. मनोभावे नमस्कार करून आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी. या दिवशी 13 या संख्येला जास्त महत्व असतं. त्यामुळे आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडली आहे, पूजेतील देवी देवतांची करायची असतात. तुम्ही कणकेचे दिवे पण तयार करू शकता किंवा मातीच्या पण ते वापरल्या तरी चालतील. आपल्याला या दिवशी 13 दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि या दिव्यांची देखील पूजा करायची आहे. सर्व पूजा झाल्यानंतर अशी ही सायंकाळ होते आणि त्यानंतर पूजा झाल्यावर आपल्याला 13 दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि या दिव्यांची पूजा करून या सर्व दिव्यांनी त्या पूजेला सर्व देवी देवतांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व दिवे त्या पूजेच्या बाजूने मांडू शकता. पण अनेक जणांच्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक कामे असतात आणि जर ही 13 दिवे आपण पूजेसमोर मांडली तर अवघड होऊ शकतं किंवा आपल्या घरात जर लहान मुले असतील आणि आपण एवढे सारे दिवे घरामध्ये ठेवले असतील तर आपल्याला ही खूप लक्ष ठेवावे लागेल. लहान मुले बरीच बंडखोर असतात, त्यांना चटका वगैरे लागू शकतो. त्यामुळे या दिव्यांनी फक्त ओवाळून तुम्ही यातील 2 दिवे कुठेही ठेवले तरीही चालतील. तुम्ही 2 दिवे देवाऱ्यावरती 2 आपल्या दरवाजाच्या बाजूला ठेवू शकता. मुख्य दरवाजाच्या बाहेर 2 दिवे ठेवू शकता. आपल्या तुळशीजवळ तुमच्या बाल्कनी असेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये ठेवू शकता किंवा अंगणामध्ये रांगोळी काढली असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हे दिवे ठेवू शकता किंवा तुमच्या घरात लहान मुले नाहीत, बराच मोठा स्पेस आहे तर पूजेसमोर अशा प्रकारे मांडले तरीही चालतील. अशा प्रकारे धनत्रयोदशीची पूजा संपूर्ण झालेली आहे. ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची असते. सर्वप्रथम दिवा लावायचा
घ्यायचा. पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि पूजा काढून घ्यायची. मंगल कलशातलं पाणी तुम्ही थोडंसं घरामध्ये शिंपडायचं आणि उरलेल्या पाणी झाडाला घालायचं आहे. धने गुळाचं नैवेद्य घरातील सर्वांना थोडा थोडा प्रसाद म्हणून द्यायचा. काही फुलं पानं असतील ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची. दागिने पैसे जे काही पूजेत ठेवले असतील ते आपापल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं. काही धान्य ठेवलं असेल तर ते परत घरातल्या डब्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता. आयुर्वेदिक मसाल्याचे पदार्थ जे काही घेतले असतील तर ते परत आपण घरामध्ये वापर करू शकतो. धन्वंतरीची सुपारी घेतली असेल तर ते विसर्जित करा आणि कुबेराची सुपारी घेतली असेल तर आपण पुन्हा लक्ष्मी पूजनामध्ये ती वापरू शकतो. तर अशा प्रकारे ही पूजा इथे संपन्न झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हॅपी दिवाळी.